टीका केलेली आहे. नाही, संजय राऊत मी ऐकलं ते म्हणाले भाजपचे दलाल आहेत, पक्ष फोडण्याचं काम हे करतात. मला संजय राऊतांबद्दल काय खरं म्हणजे संजय राऊत आपण ज्या पद्धतीने वागतात, ज्या पद्धतीने बडबड केलेली आहे आणि ज्या पद्धतीने आपण उद्धवजींना त्यांच्या शिवसेनेला त्या ठिकाणी शरद पवार साहेबांच्या मांडीवर येऊन बसवलं, काँग्रेसच्या मांडीवर येऊन बसवलं आणि त्यामध्ये जी दलाली केली तेवढी दलाली तर मला वाटतं आजपर्यंत कोणी केलेली नसेल. ही राजकीय दलाली त्यांनी केल्यामुळे सगळा म्हणजे पूर्ण उद्धवजींची सेना सगळी संपली. आज त्यांच्याकडे कोणी शिल्लक राहिलेलं नाही आणि मला वाटतं जर उद्धवजींनी यांना जर आवडलं नाही तर पुढे कोणीही यांच्याकडे राहणार नाही. सगळी अगदी जमीनदोस्त शिवसेना होणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की संजय राऊत, मी तर पक्षाचा पाईक आहे, मी 35 वर्षाले 60 टर्म झाले निवडून येतोय, मी कोण आहे काय सर्वांना माहीत आहे. पक्षासाठी तर मी काही करेल, पक्षासाठी मी काय करेल, पण त्या पक्षाच्या वाढीसाठी मी करेल. तुमच्यासारखा पक्षाला रसातळाला नेण्यासाठी मी दलाली करणार नाही. आणि आपल्याला माहिती आहे दलालीचा विषय कराल तर गोरेगावच्या पत्रसाळीमध्ये आपण काय केलं, किती दिवस जेलमध्ये राहिलात, हे मला बोलायला लावू नका, हे मला बोलायला लावू नका. बाळासाहेबांच्या विचाराला तुम्ही हिंदुत्वाला तिलांजली दिली आणि त्या शिवसेनेला उद्धवजींना खुशाल त्या काँग्रेसच्या मांडीवर देऊन बसवलं आणि सगळी शिवसेनाच तुम्ही संपवली. आणि तुम्ही काय गप्पा करतात आणि अजूनही तुमची सगळी ही बडबड बंद झाली नाही तर मला वाटतं उद्धवजी तुमचं देवच आता भलं करो. त्याच्यामुळे त्यांनी असंही म्हटलेलं आहे की महाराष्ट्रद्रोही, मराठी द्रोही आहेत आणि अमित शहा यांना महाराष्ट्र संपवायचा आहे. मी तेच म्हटलं, कोणाला काय संपवायचं आहे ह्याचं दिसतंय. त्यांना शिवसेना संपवायची होती, त्यांना उद्धवजींना संपवायचं होतं आणि म्हणून त्यांनी इतकी अपार मेहनत केली. पवार साहेबांच्या दावणीला त्यांनी सगळी शिवसेना बांधली, काँग्रेसकडे नेऊन त्याला सगळं संपवलं, बाळासाहेबांचे सगळे हिंदुत्वाचे विचार संपवले. आता मला वाटतं अजूनही त्यांची बडबड इतकी सुरू असते की त्याला काही सीमाच राहिलेली नाही. आणि ही बडबड जर अशी सुरू राहिली तर मला वाटतं शिवसेना, मला असं वाटतं की काही शिल्लकच राहणार नाही येणाऱ्या काही दिवसामध्ये. आणि आता तुम्ही बघा पुढे काय काय होत आहे ते. तुमच्यावर असा देखील आरोप केलेला आहे की पक्ष जेव्हा ज्या दिवशी सरकार बदलेल त्या दिवशी तुम्ही पक्ष बदलणार, असं थेट आरोप केलाय. पण मी सर्वांना माहित आहे, मी लहानपणापासून बालपणापासून स्वयंसेवक आहे, संघाचा मी स्वयंसेवक आहे. 35 वर्ष झाले सतत मी भाजपमध्ये 7 वेळा निवडून आलेलो आहे, सर्वात सिनियर मी या ठिकाणी आहे. माझ्या मनामध्ये हा विचार कधी आलाच नाही. तुमच्यासारख्यांच्या मनात असे बुरसटलेले विचार येतात, इकडे जाऊ का तिकडे जाऊ, पक्ष याच्या दावणीला बांधू का त्याच्या दावणीला बांधू. आमच्यासारखे कार्यकर्ते एका विचाराने प्रेरित झालेले आहेत. आम्हाला कुठेही जायची गरज नाही. सत्ता असो का नसो, 20 वर्ष मी विरोधात होतो त्यावेळेला मलाही खूप आमिषं दाखवण्यात आली, पण मी यत्किंचितही माझ्या विचारापासून दूर झालो नाही आणि आता तर काही प्रश्नच येत नाही. नाही, मला असं वाटतं की नुसते सुधाकर बडगुजरच नाही, अनेक नेते, म्हणजे नाशिक जिल्ह्यातच म्हणत नाही, मी महाराष्ट्रातही म्हणतो. आणि नाशिक जिल्ह्यात तर आता या शिवसेनेमध्ये राहायला कोणीही तयार नाही, कोणीच तयार नाही. हे असे लोक असताना कुणाची दुसऱ्याची दुश्मनाची गरजच नाही. पक्षामध्ये संजय राऊत सारखे लोक असताना, त्यांची एवढी बडबड असताना दुसऱ्या कोणाची दुश्मनाची त्यांना गरजच नाही. उद्धव ठाकरेंना त्यांचेच लोक त्यांचा पक्ष फोडण्यासाठी अगदी पुरे आहेत आणि तेच काम संजय